सो गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ कौस्तुभ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सो आजचा आपला जो ब्लॉग असणार आहे ते कौस्तुभच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त एक छोटंसं फंक्शन आहे। म्हणजे शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेमध्ये आपल्या आषाढी एकादशी निमित्त दिंडी आहे की आता जसं तो ज्युनियर केजी मध्ये आहे तर प्रत्येक शाळांमध्ये हे फंक्शन होत राहतात। सो आजचा ब्लॉग त्यावरच असेल की तुम्हाला माहिती की कौस्तुभला नेहमीच असं नवीन काय ना काहीतरी लुक वेअर करायला छान आवड आहे। तर ह्या टाइमला आपण त्याला संत ज्ञानेश्वर माऊलींचं गेटअप करणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवते की आपण त्याला काय काय सामान वेअर करणार आहोत। तर मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवते ही त्याला शाल आणलेली आहे जी की माऊलींच्या गळ्यामध्ये असते। ऑरेंज कलरचं आम्ही असं कॉम्बिनेशन केलेलं आहे। हे गळ्यामध्ये एक मोठीचं माळ आहे, ह्या हातामध्ये चिपळ्या आहेत, हे त्याला हातामध्ये वेअर करायला छोटेसे गजरे आणलेले आहेत। हे बुक्का जसे की ज्ञानेश्वर माऊलींच्या कपाळावरती बुक्का आहे त्याचं हे सगळं सामान, हे धोतर आणि ही कोल्हापुरी आम्ही आणलेली आहे। तसंच ह्या पादुकांचं मी तुम्हाला एक सांगते, ह्या ज्या तुम्ही बघू शकता ह्या ज्या छोट्याशा पादुका आहेत ह्या आमच्या आहेत म्हणजे माझ्या माहेरी जे की आमचे एक आजोबा आहेत आमच्या शेजारी सुरेश कातळकर, खूप छान असे सुतारकाम करतात आणि त्यांनी ह्या एका दिवसात माझ्या लहान बाळासाठी त्यांनी ह्या पादुका बनवून दिलेल्या आहेत। सो त्यांच्यासाठी खूप थँक्स। आणि हा हार आपण त्याला वेअर करणार आहोत, ही तुळशी माळ आहे। असं आपण छान छान सामान कलेक्ट केलेलं आहे, हे छान छान सामान आपण कलेक्ट केलेलं आहे। तर मी हा ब्लॉग शूट ह्यासाठी करते की आपण बघूया की तो कसा प्रतिसाद देतो, आपण त्याला कसं लुक करणार आहोत। सो तुम्ही हा ब्लॉग कुठेही स्किप करू नका। ह्याच्या शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला इन्स्टा आयडी वरती युट्यूबचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही छान छान पटापट लाईक करा, जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्याने जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। तुम्हाला खूप मस्त वाटणार आहे, काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे। आम्ही नेहमीच तुमच्यासमोर काही ना काहीतरी असं नवीन घेऊन येत राहतो। चल ब्लॉग स्टार्ट करूया। सो बाय। तुम्हाला आपले छोटे ज्ञानेश्वर माऊली कसे वाटले आणि त्यांचा प्रतिसाद की कमेंट करा की जेणेकरून आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट ब्लॉग बनवताना आम्हाला देखील मजा येईल। आणि या छोटा बालकलाकार तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा। आणि पुन्हा सांगते की जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर असंच मिळू आपण छान छान ब्लॉग घेऊन नेक्स्ट ब्लॉग मध्ये। चला तोपर्यंत तुम्ही वर्ल्ड ऑफ कौस्तुभला खूप प्रेम द्या। सोबत लव्ह यू गाईज, बाय।